डे 5ची गुड मॉर्निंग मुंबईमध्ये झालेली आहे आणि आम्ही कालच रात्री मुंबईला आलो. शेवटचा आम्ही त्र्यंबकेश्वरला दर्शन घेतलं. जर तुम्ही डे 4चा ब्लॉग बघितला नसेल तर तो नक्की बघा. मस्त अशी 4 दिवसाची देवदर्शन आणि पिकनिक आम्ही एन्जॉय केली आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केली. तर आज 5वा दिवस आहे आमच्या पिकनिकचा. तर फिरतीवर निघालेलो आहोत आम्ही मुंबईवरनं. आता आम्ही घाटकोपरवरनं ट्रेन पकडली आणि आम्ही चाललो आहे दादरला. दादरवरनं आम्ही पुढे कुठे जाणार आहे आणि कुठे काय एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं कळणार आहे. तर ही आहे माझं एक प्रकारे प्रमोशन आहे आणि प्रमोशनचा व्हिडिओ आहे हा. मला पहिलं प्रमोशन मिळालेलं आहे आणि त्यांच्याच प्रमोशनसाठी मी तिकडे चालली आहे. तर बघू शकता तुम्ही, मी दादरवरनं उतरली, त्यानंतरनं दुसरी विरार ट्रेन पकडली आणि मग आम्ही विरारला आलो. दादरच्या ट्रेनमध्ये आम्हाला खूप गर्दी भेटली, आम्हाला अजिबात बसायला भेटलं नाही. त्यानंतर दादरवरनं आम्ही फास्ट विरार ट्रेन पकडली आणि मग विरारला आम्हाला बसायला जागा भेटली. विरार स्टेशनला उतरलो. तिकडे हे दादा आले आम्हाला घ्यायला त्यांच्या ही रिक्षा घेऊन आणि त्यांच्या रिक्षेवरनं आम्ही चाललो आहे लोकेशनवर. तर लोकेशनवर कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हा सीन बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं आहे की आम्ही कोकणात आलो आहे किंवा कुठेतरी मस्त गावाकडे वगैरे आलो? असं अजिबात नाही आहे. मुंबईमध्येच विरारला आलेलो आहोत आम्ही. आजूबाजूला खूप छान नजारा होता. सगळीकडे सुपारीची, नारळाची अशी झाडं होती, हिरवंगार सगळीकडे वातावरण होतं. खूप छान वातावरण होतं आणि आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या एक्साइटमेंट होती, कारण माझा हा पहिला प्रमोशनचा व्हिडिओ होता आणि पहिल्यांदा मला त्यांनी त्यांच्याकडे प्रमोशनसाठी बोलवलेलं होतं. मी माझ्या फॅमिलीसोबत चालली होती प्रमोशनसाठी. जरी हा व्हिडिओ प्रमोशनचा असला तरी सिरियसली सांगायला गेलं तर हे प्रमोशन एकदम खरं आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप मस्त वाटलं इकडे आल्यावर. तर आम्ही आलेलो आहोत विसावा वॉटर पार्कला. तर विरारपासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे विसावा रिसॉर्ट आणि त्यांचं स्टेशनपासून पिकअप आणि ड्रॉप फ्री आहे. तिकडे आल्या आल्या तिकीट्स घेतल्यानंतर त्यांनी हाताला असं ब्रेसलेट लावलं विसावा रिसॉर्टचं, जेणेकरून आपल्याला एकदा आतमध्ये एंट्री भेटली की बाहेर जाईपर्यंत ते म्हणजे आपलं एक प्रकारे ID आहे. तर इकडे आल्यानंतर आतमध्ये एवढं छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. तर तुम्हाला मी आजूबाजूचा सगळा नजारा दाखवणार आहे. ह्या एवढ्या भर उन्हामध्ये जर तुम्हाला कुठे फिरायला जायचा तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की इकडे या. जरी हा आमचा 5वा दिवस असेल पिकनिकचा तरी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर टाकते, कारण पाऊस पडायच्या आधी तुम्ही ह्या ठिकाणी नक्की आले पाहिजे. मुंबईच्या या कडक उन्हामध्ये कुठेतरी जायचा प्लॅन जर तुम्ही करत असाल, कुठलं वॉटर पार्क शोधत असाल, रिसॉर्ट शोधत असाल तर तुम्ही इकडे नक्की या. मी सिरियसली तुम्हाला सांगेल, जरी मी यांचं प्रमोशन करत असेल तरी पण इकडे खूप छान वाटलं येऊन. जे 4 दिवस फिरण्यामध्ये जेवढी मजा आलेली त्यापेक्षा जास्त मजा आम्हाला इकडे आल्यावर आली. आणि हा आहे त्यांचा गेटपासून एंट्रन्स आणि आम्ही इथे बरोबर 9 वाजता पोहोचलो होतो. घरातनं आम्ही 7 वाजता निघालो होतो. घाटकोपरपासून इकडे पोहोचेपर्यंत आम्हाला 2 तास लागले. खूप मजा केली आम्ही. आमची एंट्री झाल्यानंतर सर्वात आधी आम्ही इथे ब्रेकफास्ट केला. इकडे आपल्याला ब्रेकफास्ट, लंच सगळं फ्री आहे. लंचमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. फक्त इकडे आल्यावर एक मिस्टेक माझ्याकडनं झाली की फोनमध्ये पाणी गेलं आणि त्यामुळे मी अर्धवट व्हिडिओ शूट करायला घेतला. पण हा अर्धवट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आतमध्ये एंट्री केल्या केल्या प्लेट्स घेतला, स्पून घेतला, लिंबू घेतला, पोहे घेतले. त्यानंतर मस्तपैकी नाश्त्यामध्ये होते मिसळ पाव. तर तुम्ही बघू शकता झणझणीत अशी मिसळ आणि मस्त असे सॉफ्ट असे पोहे आम्ही प्लेट भरून नाश्त्यामध्ये घेतले. इथे अनलिमिटेड लंच आणि अनलिमिटेड नाश्ता मिळतो आणि खूपच टेस्टी असा नाश्ता होता. एकदम घरच्यासारखाच वाटलं जेवण. आणि जेवण पण जे त्यांनी चिकन वगैरे होतं, आम्ही नॉनव्हेज खाल्लं कारण त्या दिवशी बुधवार होता. नॉनव्हेजमध्ये पण खूप टेस्टी असं चिकन दिलेलं त्यांनी आणि मिसळमध्ये मस्त अशी तर्री दिली होती. मस्त असं पोटभर नाश्ता केला आणि मग त्यानंतर सगळ्यांना जी एक्साइटमेंट होती, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना एक्साइटमेंट होती की त्यांना पाण्यामध्ये कधी जातो असं झालेलं, कारण एवढ्या मस्त मस्त स्लाईड्स होत्या, रेन डान्स होता, खूप छान होतं आणि वेव पूल पण होता. इकडे आम्ही खूप एन्जॉय केला. मात्र 3-3:30च्या दरम्यान माझ्या फोनमध्ये पाणी गेलं व्हिडिओ काढायच्या नादामध्ये आणि मग त्यानंतर आम्ही व्हिडिओ शूट करू शकलो नाही. तर नाश्ता झाल्यानंतर आम्ही चेंज केलं आणि मस्त सर्वात आधी हा व्हिडिओ काढायला आलो, कारण हा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुम्हाला दाखवायचं होतं की एक्झॅक्टली विरारमध्ये असणारा हा विसावा रिसॉर्ट कसा आहे.
तर बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या आणि मस्त अशा स्लाईड्स आहेत. इकडच्या सगळ्या स्लाईड्सचा मुलांनी मस्त असा आनंद घेतला. मी मात्र सगळीकडे जायला घाबरत होती, पण नंतर एकदा गेल्याच्यानंतर खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि ह्या एकदम कडक अशा उन्हामध्ये खूप थंडगार असं छान फिलिंग आली. आणि पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांना माझ्यासोबत नाचवलं. तो जर तुम्हाला सीन बघायचा असेल तर तुम्हाला पुढे व्हिडिओ बघावा लागणार आहे. तर बघू शकता इथे मस्त असा रेन डान्स आहे. त्यानंतर इथे बेबी पूल पण आहेत, बेबी स्लाईड्स पण आहेत. लहान मुलांसाठी बेबी पूलमध्ये तुम्ही पण तिथे पण मुलांना घेऊन जाऊ शकता जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर. आणि अशा मोठ्या मोठ्या स्लाईड्स पण आहेत. जर तुम्हाला अशा स्लाईड्सचा आनंद घ्यायचा असेल, एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. हा व्हिडिओ जर मी जेव्हा तुमच्या समोर अपलोड करेल तेव्हा कदाचित उशीर झाला असेल, कारण की मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या मोबाईलमध्ये पाणी गेल्यामुळे 2-3 दिवस फोन बंद होता. तर त्यामुळे मी कसंबसं इकडून तिकडून क्लिप गोळा करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर पुढे आम्ही कसा एन्जॉय केला ते तुम्हाला दिसणार आहे. तर ह्या स्लाईड्समध्ये मी पण गेलेली आहे. ही स्लाईड्स मोठी दिसत होती, मला भीती वाटत होती. तर त्यांच्याकडे हे सगळे जे आहेत स्लाईड्सवरनं जाण्यासाठी ते सगळं त्यांच्याकडे अवेलेबल असतं आणि इकडे सगळं मिळतं. तर हे बघा माझी मुलगी जाऊन आली, त्यानंतर मुलगा जाऊन आला, मग ते दोघं मिळून मला घेऊन गेले. मिस्टरांना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे ते फक्त व्हिडिओ शूट करत होते, ते काही आमच्याबरोबर ह्या स्लाईड्समध्ये आले नाही. आणि त्यांच्या पायाला पण त्रास आहे आणि त्यांना भीती पण वाटते, त्यामुळे आम्ही पण त्यांना काही जबरदस्ती केली नाही. ते फक्त पाण्यामध्ये छोट्याशा पूलमध्ये जिथे कमरे एवढं पाणी आहे तिकडेच ते माझ्याबरोबर होते. आणि तिकीट काढलं आहे तर त्याचा आपण पूर्ण आनंद घेतला पाहिजे, भले हे तिकीट्स आपल्याला फ्री जरी मिळालं असेल तरी. तर अशा प्रकारे मी पण मस्त अशी पाण्यात आली. त्यानंतर मुलगा आमच्याबरोबर मस्ती करत होता आणि मग मुलांनी पण फुल एन्जॉय केला. तुम्ही ह्या विसावा रिसॉर्टला कधी गेलेत का नक्की मला कमेंट करून सांगा. खूप मोठ्या आवाजात मस्त असा टेप चालू होता, म्हणजे DJ चालू होता. मी आणि माझी मुलगी मस्त असं नाचत होतो आणि पाण्यामध्ये खूप मजा येत होती. दोघांनी मिळून मस्त असा डान्स केला. त्यानंतर ना ते परत गेले स्लाईड्समध्ये आणि मग दोघं, माझा मुलगा पण आणि मुलगी पण, मला जायला भीती वाटत होती तर मला घेऊन जात होते, कारण ह्या पूलमध्ये थोडं जास्त पाणी आहे, म्हणजे खांद्या एवढं पाणी आहे. बाजूच्या पूलमध्ये कमरे एवढं पाणी आहे. म्हणजे आपल्याला जिथे आपण इथे 3-4 पूल आहेत, वेव पूल पण आहे. तर तुम्ही जर इकडे आले ना, हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे, मी अशी नाचलेली नाही आहे, तर व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे असं दिसतंय तुम्हाला. मात्र मला खूप मजा येत होती का सगळेजण आपापल्या ग्रुपबरोबर डान्स करत होते, पण मला काय कोणाची कंपनीची गरज लागत नाही. जेव्हा माझा नवरा माझ्यासोबत असतो तेव्हा माझ्याबरोबर माझा ग्रुप असावा, माझा फ्रेंड सर्कल असावा, माझे नातेवाईक असावे असं मला अजिबात वाटत नाही. माझा नवरा आणि माझी मुलं माझ्यासोबत असले की मला असं वाटतं की मला सर्व काही मिळालं. तुमच्या बाबतीत पण असंच असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे आल्यानंतर एवढा आनंद झाला होता, पोटभर नाश्ता झाला होता, इथे मस्त गारगार वाटत होतं आणि त्यामुळे मी मस्त असं एन्जॉय केला, खूप डान्स केला. आणि 5 वाजेपर्यंत आम्ही इकडे होतो. तर ह्यांचा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1 वाजता आपण जेवायला जाऊ शकतो. 1 ते 2 लंच टाईम असतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण असतं. त्यानंतर मी लहान मुलांच्या स्लाईडमध्ये गेली जस्ट फॉर फन. एवढा मोठा हा रिसॉर्ट होता की मुलांना शोधावं लागत होतं की ते नक्की कुठल्या स्लाईड्समध्ये गेलेत. इकडची एकही स्लाईड मुलांनी सोडली नाही, सगळ्या स्लाईड्सचा आनंद घेतला. त्यानंतर मी पण गेली, मी आणि माझा मुलगा आम्ही ह्या मस्त अशा मोठ्या स्लाईडमधनं गेलो. ह्या रिसॉर्टबद्दलची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. फक्त 700 रुपयामध्ये दुपारचं लंच, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचा चहा तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही इकडे नक्की या. माझ्या मिस्टरांना पण म्हटलं थोडासा हात तरी वर करा, थोडासा डान्स तरी करा. सगळेजण डान्स करत होते आणि पाण्यामध्ये एन्जॉय करत होते आणि माझे मिस्टर फक्त व्हिडिओ काढत होते, कारण त्यांना भीती वाटते आणि त्यांना गुडघ्याचा त्रास आहे. आणि त्यांनी पाण्यामध्ये आम्ही जात होतो त्यामुळे त्यांनी गुडघ्याचा बेल्ट पण लावला नव्हता, त्यामुळे मला थोडंसं हे सेफ वाटत नव्हतं. त्यांच्या गुडघ्याला त्रास झाला तर तरी पण पाण्यामध्ये एका बाजूला ते बसले होते, कारण आम्ही सगळे पाण्यामध्ये खेळत होतो. आम्ही त्यांना फक्त एका ठिकाणी बसायला सांगितलं, उगाच त्यांना गुडघ्याचा त्रास व्हायला नको. तर हा आहे वेव पूल. लंचला जायच्या आधी म्हणजे 12:30 वाजता हा वेव पूल चालू करतात अर्धा तासासाठी. 12:30 ते 1 हा वेव पूलमध्ये आपण एन्जॉय करायचं. त्यानंतर आपण लंचला जायचं. लंचवरनं आल्यानंतर पुन्हा 2 वाजता सगळ्या स्लाईड्स चालू होत्यात आणि मग घरी जाताना संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा वेव पूलचा आनंद घ्यायचा. तर असा हा मस्त असा विसावा रिसॉर्ट आहे.
नक्की तुम्ही एकदा इकडे जा आणि जाल तर तुम्ही म्हणाल की खरंच पैसा वसूल आहे. फक्त 700 रुपयामध्ये फुल डे आपण फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतो. शिवाय अनलिमिटेड जेवण, व्हेज नॉनव्हेज, चहा, नाश्ता सगळं काही इथे मिळतं. माझा इकडचा एक्सपिरियन्स खूप छान होता. विरार स्टेशनपासून पिकअप ड्रॉप फ्री आहे, तर तुम्ही एकदा इकडे नक्की विजिट करा. या कडक उन्हात एन्जॉय करा. चला तर मग बाय. मी आता चालली आहे घरी. आज खूप मज्जा आली. आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केला. तर ह्या रिसॉर्टला तुम्ही पण नक्की या. खूप मस्त रिसॉर्ट आहे, पैसा वसूल आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. चला मग बाय.